नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्याशी महाराष्ट्रातले लाखो शिक्षक आणि शिक्षक बनू पाहणारे तरुण थेट जोडले गेले आहेत. हो. आपल्या एका श्रोत्याने अगदी नेमके प्रश्न पाठवले आहेत जे खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत की शिक्षक भरती प्रक्रियेचं पुढे नेमकं काय होणार. बरोबर. हाच प्रश्न सगळे विचारत आहेत. शिक्षण विभागाने एक वेळापत्रक तर दिलंय, पण प्रश्न असा आहे की हे वेळापत्रक प्रत्यक्षात पाळलं जाईल का. हाच खरा मुद्दा आहे. कारण मागचे अनुभव बघता फारसे काही चांगले नाहीयेत. त्यामुळे आज आपण फक्त तारखा नाही वाचणार, तर या संपूर्ण टाईमलाईनची एक प्रकारे चिरफाड करून बघूया. बरोबर. त्यातले बारकावे समजून घेऊया. हो. कोणते टप्पे वेळेवर होऊ शकतात आणि कुठे नेमके अडथळे येऊ शकतात याचाच आपण आज सविस्तर आढावा घेऊ. नक्कीच. तर या सगळ्या प्रश्नांचं मूळ एकाच ठिकाणी आहे असं मला वाटतं. संच मान्यता. अगदी बरोबर. तोच पाया आहे. जोपर्यंत शाळांमध्ये किती शिक्षक हवेत, किती जास्त आहेत हेच निश्चित होत नाही, तोपर्यंत पुढचं काहीच होऊ शकत नाही. बरोबर ना? नाही, काहीच नाही. मग या संच मान्यतेचं सध्या काय स्टेटस आहे? सरकारने यासाठी काही डेडलाईन वगैरे दिली आहे का? हो, दिली आहे. सरकारने 10 फेब्रुवारी ही तारीख संच मान्यता अंतिम करण्यासाठी दिली आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं खरंच संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे. कारण या एका गोष्टीवरच पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. संच मान्यता म्हणजे नेमकं काय तर विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक शाळेत किती शिक्षक पदं मंजूर आहेत याचा तो एक हिशोब असतो. अच्छा. आणि ही आकडेवारी एकदा अंतिम झाली की 2 गोष्टी एकदम स्पष्ट होतात. कुठे शिक्षकांची गरज आहे आणि कुठे शिक्षक अतिरिक्त आहेत. 10 फेब्रुवारी ही डेडलाईन ऐकायला तर चांगली वाटते, पण यात एक मोठा धोका आहे असं मला वाटतं. तो म्हणजे डेटाच्या अचूकतेचा. बरोबर. नेमका मुद्दा पकडलात तुम्ही. तो आहे की आधार व्हॅलिडेशन आणि संच मान्यतेच्या आकडेवारीत खूप गोंधळ होतो. तर मग ही 10 फेब्रुवारीची डेडलाईन ही खरंच वास्तववादी वाटते का, की फक्त एक कागदावरची तारीख आहे? हाच तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. कागदावर प्रक्रिया सोपी दिसते, पण प्रत्यक्षात संच मान्यता डेटा अचूक आणि वेळेवर मिळणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. खरे. अनेक शाळांकडून माहितीच वेळेवर येत नाही. काही ठिकाणी विद्यार्थी संख्या चुकीची दाखवली जाते. मग आधार कार्ड लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांचा एक वेगळाच प्रश्न असतो. हो, ते तर आहेच. या सगळ्या गोष्टींमुळे अंतिम आकडेवारीला उशीर होऊ शकतो किंवा त्याहून वाईट म्हणजे त्यात चुका राहू शकतात. आणि जर पायाच कच्चा राहिला म्हणजे संच मान्यतेचे आकडेच चुकले तर मग पुढची संपूर्ण इमारत समायोजन बदल्या. हो, समायोजन बदल्या आणि भरती सगळंच डळमळीत होऊ शकतं. जरी 10 फेब्रुवारीला प्रक्रिया पूर्ण झाली असं जाहीर जरी केलं तरी त्यातील अचूकतेवर एक प्रश्नचिन्ह असू शकतं. नक्कीच. आणि याचा थेट परिणाम पुढच्या टप्प्यावर होणार. समजा संच मान्यतेचा डेटा आला तर पुढचं पाऊल असेल अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन. आता हे धोरण बरोबर आहे, पण यामुळे नवीन उमेदवारांना खूप वाट पाहावी लागते. हो, त्यांना वाटतं की आमच्यावर अन्याय होतोय. मग हे कसं? जुन्यांना सामावून घेणं आणि नवीन भरती करणं यात समतोल कसा साधला जातो? अगदी बरोबर. नवीन उमेदवारांना वाटतं की आमच्यासाठी भरती का थांबवली आहे, पण प्रशासकीय आणि कायदेशीरदृष्ट्या सेवेत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना आधी सामावून घेणं बंधनकारक असतं. अच्छा, ते बंधनकारक आहे. हो. विचार करा, एखाद्या शाळेत पटसंख्या कमी झाल्यामुळे एखादा शिक्षक अतिरिक्त ठरला तर त्याला थेट नोकरीवरून कमी नाही ना करता येत. तो कायम कर्मचारी असतो. बरोबर. त्यामुळे त्याला जिथे गरज आहे त्या रिक्त जागेवर पाठवणं यालाच समायोजन म्हणतात. आणि हे नैतिक आणि प्रशासकीय दोन्ही दृष्टिकोनातून आवश्यक आहे. नाही, ते तर खरं आहे, पण संच मान्यता अंतिम झाली तरी अनेकदा या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावरून वाद होतात. दरवर्षी होतात. काही शिक्षक दुर्गम किंवा गैरसोयीच्या ठिकाणी जायला तयार नसतात. मग ही प्रशासकीय अडचण हाताळण्यासाठी काही ठोस तरतूद असते का, की मग हे प्रकरण पुन्हा कोर्टात किंवा संघटनांच्या आंदोलनात अडकतं? ही एक व्यावहारिक अडचण आहे आणि ती दरवर्षी समोर येते. समायोजनाची प्रक्रिया समुपदेशनाने म्हणजे काउन्सिलिंग पद्धतीने केली जाते. रिक्त जागांची यादी दाखवून शिक्षकांना पर्याय निवडायला दिले जातात. पण अनेकदा सोयीच्या जागावरून वाद होतात. काही जण राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. यामुळे प्रक्रियेला उशीर होतो. मग गाडी तिथेच अडकते. हो, पण सरकारने हे स्पष्ट केलंय की नवीन भरती करण्यापूर्वी समायोजन पूर्ण केलंच जाईल. त्यामुळे हा टप्पा पार केल्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही हे निश्चित. ठीक आहे. आधी संच मान्यतेचा डोंगर, मग समायोजनाची कसरत, हे दोन्ही पार पडल्यावर येतो तो टप्पा ज्याची हजारो शिक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, बदल्या.
हो, जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांसाठी 31 मेची डेडलाईन दिली आहे. ही प्रक्रिया तर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तांत्रिक अडचणीत सापडते. ते आहेच. यावेळचं वेळापत्रक कितपत विश्वासार्ह वाटतं? तुम्ही बरोबर ओळखलात. बदल्यांची प्रक्रिया आणि विशेषतः ते ऑनलाईन पोर्टल हे गेल्या काही वर्षांचं सगळ्यात मोठं आव्हान ठरलं आहे. 31 मे ही अंतिम मुदत देणं हे एक सकारात्मक पाऊल आहे, हे नक्की. ते का? याचा अर्थ असा की सरकारला उन्हाळ्याच्या सुट्टीत ही प्रक्रिया संपवायची आहे, जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना शिक्षक आपापल्या नवीन शाळांमध्ये हजर असतील. अच्छा, म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला गोंधळ नको. अगदी. पण यासाठी बदल्यांचा ऑनलाईन पोर्टल पूर्ण क्षमतेने आणि विना अडथळा चालणं खूप खूप गरजेचं आहे. पण अनेक शिक्षक संघटनांचा असा आरोप असतो की बदल्यांची प्रक्रिया मुद्दामून लांबवली जाते, जेणेकरून नवीन भरती पुढे ढकलता येईल आणि रिक्त जागांचा खरा आकडा समोर येऊ नये. हो, हा आरोप नेहमीच होतो. या वेळापत्रकात तसा काही धोका दिसतो का? यातली तार्किकता अशी आहे की जोपर्यंत बदल्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या शाळेत, कोणत्या विषयाची जागा अंतिमरित्या रिक्त आहे हे कळतच नाही. बरोबर. त्यामुळे बदल्या लांबल्या की भरती आपोआप लांबते. पण यावेळी सरकारने जी क्रमवारी दिली आहे, म्हणजे आधी संचमान्यता, मग समायोजन आणि मग बदल्या, ती तार्किक आहे. हो, ती लॉजिकल वाटते. हो, जर ही क्रमवारी आणि 31 मेची डेडलाईन प्रामाणिकपणे पाळली गेली तर भरतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. खरा कस लागणार आहे तो अंमलबजावणीचा. म्हणजे सगळा खेळ वेळेवर अंमलबजावणीचा आहे. जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर या सगळ्या टप्प्यांचा एकमेकांशी असलेला संबंध किती नाजूक आहे हे दिसतंय. हो ना. एका टप्प्याला जरी उशीर झाला तरी पुढचे सगळे टप्पे कोलमडतात. अगदी. ही एक साखळी आहे. तुम्ही बघा, संच मान्यतेचा डेटा चुकला तर समायोजनात गोंधळ होईल. समायोजन लांबलं तर बदल्यांसाठी कोणत्या जागा रिक्त आहेत हेच कळणार नाही. आणि बदल्याच वेळेवर झाल्या नाहीत तर भरतीसाठी जाहिरात कधी काढणार? त्यामुळे उमेदवारांनी फक्त भरतीच्या तारखेकडे न पाहता या आधीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक टप्पा म्हणजे भरतीच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? जे उमेदवार सेल्फ सर्टिफाय करून भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी पुढचा टप्पा कधी सुरू होईल? म्हणजे प्राधान्यक्रम, प्रेफरन्स भरण्याची संधी त्यांना कधी मिळेल? 31 मे नंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा ठेवायची का? 31 मे नंतर भरती प्रक्रियेला वेग येईल हे निश्चित आहे, पण लगेच हा शब्द जरा जपून वापरावा लागेल. अच्छा. कारण बदल्यांची प्रक्रिया 31 मेला संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांकडून रिक्त पदांची अंतिम आकडेवारी गोळा केली जाईल. मग ती प्रवर्गानुसार, विषयानुरूप आणि आरक्षणानुसार विभागली जाईल. त्यालाच रोस्टर व्हेरिफिकेशन म्हणतात ना? बरोबर, त्याला रोस्टर व्हेरिफिकेशन म्हणतात. आणि या कामाला किमान 15-20 दिवस तरी लागू शकतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जून महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी टॅब उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हणजे जून महिन्याच्या आसपास काहीतरी ठोस घडामोडींची अपेक्षा आपण करू शकतो. हो, नक्कीच. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, ज्याची लाखो उमेदवार वाट पाहत आहेत. जागा किती? हो, किती जागा भरल्या जातील याबद्दल काही ठोस आकडा आहे का, की पुन्हा एकदा फक्त आश्वासनं आहेत? नाही, असा विशिष्ट आकडा दिलेला नाहीये, पण एक अत्यंत महत्त्वाचा निकष किंवा आकडा सरकारने सांगितला आहे. तो कोणता? तो म्हणजे बदल्यानंतर ज्या जागा रिक्त होतील त्यापैकी 80% जागा भरल्या जातील. आणि ही एक मोठी शिक्षक भरती असेल असंही म्हटलं आहे. हा 80%चा निकष खूप महत्वाचा आहे आणि त्याचे अनेक अर्थ निघू शकतात. 80%? हा आकडा ऐकायला तर चांगला वाटतो, पण यात एक गोम आहे की नाही? आहे. सरकार पूर्ण 100% जागा कधीच भरत नाही. काही जागा भविष्यातल्या समायोजनासाठी किंवा बजेटच्या नियोजनासाठी राखीव ठेवल्या जातात. बरोबर. पण हा 80% नियम सरसकट सगळ्यांना लागू होणार का? म्हणजे जर गणिताच्या 100 जागा रिक्त असतील तर 80 भरणार आणि इतिहासाच्या 10 जागा असतील तर फक्त 8 भरणार. बरोबर. यामुळे काही विषयांवर अन्याय होऊ शकतो. बरोबर. हीच खरी चिंतेची आणि विश्लेषणाची गोष्ट आहे. ही 80%ची गणना नेमकी कशी केली जाईल यावर सगळं काही अवलंबून आहे. म्हणजे ती एकूण रिक्त पदांच्या 80% आहे की प्रत्येक प्रवर्ग आणि प्रत्येक विषयाच्या रिक्त पदांच्या 80% आहे, यात खूप खूप फरक आहे. अच्छा. माझ्या आठवणीप्रमाणे 2017च्या भरतीतही असाच काहीसा निकष होता, पण प्रत्यक्षात प्रवर्गनिहाय जागा वाटपात खूप गोंधळ झाला होता. हो का? हो.
त्यामुळे या 80% या शब्दावर न जाता त्याची अंमलबजावणी कशी होते आणि जाहिरातीत प्रवर्ग विषयानुसार जागा कशा येतात हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. की जे उमेदवारांना अंतिम आकड्यासाठी आणि त्यांच्या विषयासाठी किती जागा आहेत यासाठी जाहिरातीचीच वाट पाहावी लागणार आहे. हो, त्याशिवाय पर्याय नाही. पण मोठी शिक्षक भरती हा उल्लेख त्यांना नक्कीच दिलासा देणारा आहे. निश्चितच. मोठी भरती आणि 80% पदे भरण्याचे आश्वासन हे दर्शवते की शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हेही लक्षात घ्यायला हवं की ही संपूर्ण प्रक्रिया दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणं हेच सर्वात मोठं आव्हान असणार आहे. खरंय. एक जरी टप्पा फसला तरी ही मोठी भरती फक्त एक घोषणाच राहू शकते. त्यामुळे उमेदवारांनी आशावादी राहावं, पण त्याचवेळी या प्रक्रियेतील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवावं. चला तर आजच्या चर्चेचा आपण सारांश घेऊया, म्हणजे आपल्या श्रोत्याला आणि इतर उमेदवारांना एक स्पष्ट चित्र मिळेल. हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक सरळ रेषेतली प्रक्रिया नाही, तर अनेक अडथळ्यांची शर्यत आहे असं दिसतंय. बरोबर. पहिला टप्पा 10 फेब्रुवारीपर्यंत संच मान्यता अंतिम करण्याचं लक्ष. पण डेटाच्या अचूकतेचं मोठं आव्हान समोर आहे. जर हे यशस्वी झालं तर पुढचा मार्ग मोकळा होईल. हो, हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. दुसरा टप्पा संच मान्यतेनंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन. सध्याच्या कर्मचाऱ्यांचं नियोजन आधी आणि मग नवीन भरती हे प्रशासकीय धोरण आहे. यात काही वाद होऊ शकतात, ज्यामुळे वेळ जाऊ शकतो. जो दरवर्षी जातो थोडाफार. तिसरा टप्पा 31 मे पूर्वी जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या पूर्ण करणं. हे ऑनलाईन पोर्टलच्या कामगिरीवर आणि प्रशासकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असेल. हा टप्पा पार पडला तरच रिक्त जागांचा खरा आकडा समोर येईल. अगदी. आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा. या सर्व प्रक्रियेनंतर रिक्त पदांच्या 80% जागांवर मोठी शिक्षक भरती. ही प्रक्रिया जून महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. हो. पण 80%चा हिशोब कसा लावला जातो हे पाहणं निर्णायक ठरेल. होय, म्हणजे सरकारने सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरवून एकामागून एक करायचं ठरवलंय असं दिसतंय. आणि ही माहिती थेट शिक्षण विभागाकडून आल्यामुळे आपण यावर जास्त विश्वास ठेवू शकतो. बरोबर. पण उमेदवारांसाठी आणि सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी पुढील 3-4 महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर काय घडतंय यावरच त्यांच्या भवितव्याची दिशा ठरणार आहे. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. भरतीसाठी 80% पदांचा निकष दिलाय, पण उरलेल्या 20% पदांचं काय? महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या जागा भविष्यात भरल्या जातील की त्यामागे काही वेगळं धोरण आहे? कारण त्या 20% जागा म्हणजे हजारो शाळांमधले हजारो वर्ग शिक्षकांशिवाय राहणार आहे की नाही? हो, अगदी. या 80%च्या धोरणाचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर दूरगामी परिणाम काय होऊ शकतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 80%चा अंतिम आकडा हा आधीच्या सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण होण्यावर अवलंबून आहे. बरोबर. यावरून या संपूर्ण प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचं महत्त्व किती आहे यावर नक्कीच विचार करायला हवा.